लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। आज 31 जुलै 2025 रोजी राज्यातील रिक्त व अधिसंख्य पद भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी पुसद येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित या आंदोलनात हजारोंच्या संख्येने आदिवासी विद्यार्थी, युवक, महिला आणि पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या आंदोलनात विविध मागण्या पुढीलप्रमाणे: अनुसूचित जमातीच्या अधिसंख्य झालेल्या 12,520 पदांची तात्काळ भरती, राज्यातील एकूण 85,000 रिक्त पदांची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, उपोषणकर्त्यांची तात्काळ चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात यावा, आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी ठोस धोरण जाहीर करावे इत्यादी वरील मागण्या मान्य न केल्यास महाराष्ट्र सविनय कायदेभंग करण्यात येईल, अशी कृती समितीने शासनास व प्रशासनास निवेदनाद्वारे या आंदोलनामुळे संपूर्ण तालुक्यातील प्रशासनाचे लक्ष वेधले असून लवकरच शासन सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा कृती समितीच्या वतीने व्यक्त केली आहे। कृषी समितीच्या वतीने सदर मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार श्रीमती राठोड यांना देण्यात आले। आंदोलनाचे नेतृत्व आदिवासी समाजाच्या वतीने कृती समितीने केले आहे। यावेळी कृती समितीचे देविदास डाखोरे, पांडुरंग व्यवहारे, संतोष गारोळे, प्रकाश मोरे, संदीप आढाव, आतिश वाघमारे, एड रामदास भडांगे, सुरेश धनवे, गणपत गव्हाळे, रंगराव काळे, गजानन टारफे, सुदाम चिरंगे, राजू गायकवाड, सुरेश बोके तसेच विविध पक्ष संघटनेचे बुद्धरत्न भालेराव, देवेंद्र खडसे, शरद ढेमरे, अर्जुन हगवणे, सुनील ढाले इत्यादींसहित कार्यकर्ते, पदाधिकारी, आदिवासी समाज बांधव, महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या। ज्याचे समस्या आहे, प्रकल्प कार्यालय आणि त्या अंतर्गत जे काही समस्या आहे, आपण काय म्हणतात, आपलं नाव सांगा। माझं नाव रजनीकांत बळीराम सरकोंडे, मी एक पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी आहे। मागील 2017 पासून जो उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे की 12,500 हा मोफत भरतीचा जो GR आहे तो उच्च न्यायालयानं आदिवासीच्या बाजूने देऊन सुद्धा सध्यापही जे सरकार आहे ते आदिवासींच्या बाजूने नाही। माननीय मुख्यमंत्री साहेब असे म्हणतात की मानवतेच्या दृष्टिकोनातून जे अधिसंख्य पद केले, ठीक आहे, ते अधिसंख्य पद ते मानवतेच्या दृष्टिकोनातून केलं, तर आदिवासी समाज हा मानवतेच्या दृष्टिकोनातून कुठे बाहेर आहे का? मग आदिवासी समाजावर अन्याय का? एवढा न्याय व्यवस्था असून सुद्धा आदिवासी समाजावर एवढा अन्याय होतो। आदिवासी समाजामध्ये जेवढा तरुण आहे ते आता मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे। हे 12,500 सोडा तर 85,000 जागा रिक्त असून सुद्धा आदिवासी समाजाचे विद्यार्थी वन भटकत आहे, बेरोजगार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचं नुकसान होत असून जर ह्या जागा येत्या काही दिवसात भरल्या नाही गेल्या तर संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी तरुण राज्यव्यापी आंदोलन करून या सरकारचा निषेध करेल। एवढंच बोलतो आणि थांबतो। म्हणतात आज आपण या रास्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी झाले, आपल्या प्रतिक्रिया? आम्ही आमच्या पालच्या प्रति आम्ही अनुकूल आहात। आमच्या पाल्यांना जे अधिकार आहे, जे हक्काचं आहे ते मिळालंच पाहिजे। ते आमच्या बापाने म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे नमूद करून सुद्धा हे सरकार आपल्याला देत नाही। आपण आपल्या हक्काची लाच मागत आहोत, मुलांना आपण असं गाडी मागत नाही किंवा तुमचं आम्हाला द्या, तुमच्या पोटात आम्हाला घाला, जे आमचं मूळ हक्काचं आहे ते आमचं आम्हाला द्यावं। आणि इथून सुद्धा अजून मिळालं तर प्रत्येक गावात प्रत्येक महिला आणि प्रत्येक पालक आपल्या मुलांसाठी आणि आपल्या हक्कासाठी लढायला तयार आहेत। आणि काही मोर्चा असला आपल्या समाजाबद्दल किंवा आपल्या समाज आहे त्याच्यात जिथं अन्याय होते तर आम्ही आमचं बेलगाव तेव्हा तत्पर तयार आहे। आदिवासी हा या जगाचा पोशिंदा आहे, मालक आहे आणि तरीसुद्धा या मालक असलेल्या आदिवासी समाजावरच अन्याय होत आहे। आणि याला शिक्षणापासून दूर जर ठेवलं तर हा अन्यायाने पीडित होईल। याला जागृत दिलं, याला आदिवासी समाजाला नोकरी दिली तर तो विकास करेल आणि आपल्यावर भारी पडेल। या भीतीने हे सरकार आदिवासीवर अन्याय वाढवत आहे। शासनाला न्यायालयाने आदेश देऊनही पदभरती यांनी रखडून ठेवलेली आहे, अन्याय वाढतच ठेवलेले आहे। आणि 85,000वरून 1 लाखाची आत्ताची पदभरती विद्यार्थ्यांची जी आहे ती जर केली तर आमच्या आदिवासी समाजाला न्याय मिळेल।
कुठेतरी विकासाच्या दृष्टीने एक वाटचाल करेल, परंतु आमची प्रगती यांना पाहावीशी वाटत नाही. म्हणूनच मालक असलेल्या या देशाच्या पोशिंद्याला, या आदिवासी समाजावर अन्याय करणाऱ्याला, या शासनाला जागे करण्यासाठी आमचं हे प्रातिनिधिक स्वरूपातलं रास्ता रोको आंदोलन आहे. आणि यानंतर जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही, आमच्या विद्यार्थ्यावर अशाच पद्धतीनं जर अन्याय होत राहिले तर यांची जागा जागून दिल्याशिवाय. रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.